नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. योगेवाडीचे माजी सरपंच राजाराम गुरव यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र कलाभूषण पुरस्काराने सन्मानित. स्वामी विवेकानंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व संवाद फाउंडेशनच्या वतीने 20व्या वर्धापन दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती याचे औचित्य साधून कराड येथील वेणुताई चव्हाण स्मारक सभागृह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष डॉक्टर राजश्री तुडेकर प्रमुख उपस्थिती, रुबाब चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्री प्रतीक्षा जाधव, विद्याधर गायकवाड, प्रवीण भोसले बोडरे, मीरा चित्रपटातील कलाकार वैष्णवी काळे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ समाजसेवक योगेवाडी तालुका तासगाव येथील ग्रामरत्न सरपंच राजाराम गुरव यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार देण्यात आला. मणेराजुरी येथील तासगाव परिवहन महामंडळ तासगाव डेपोचे वाहतूक नियंत्रक शंकर राजाराम जमदाडे यांना राज्यस्तरीय जनसेवक पुरस्कार, उपळावी येथील लोकनियुक्त सरपंच आशाराणी चंद्रकांत कदम यांना आदर्श सरपंच सावित्रीबाई फुले जीवनगौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला. औदुंबर येथील सुरेश जोशी यांना सहकारातील सहकार भूषण, हनुमंत वडिये तालुका कडेगाव येथील राहुल गुरव यांना समाजभूषण पुरस्कार, अलकुड एम येथील सरपंच बापूसाहेब तंगडे यांना समाजरत्न उद्योगभूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी योगेवाडीचे माजी सैनिक संघटनेचे कॅप्टन संतोष माने, प्रभाकर बागणे, भारत माने, शहाजी साखळकर, उत्तम माने, नानासाहेब ढवळे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत माने, ग्रामस्थ सुरेश माने, लालासो पवार, बाळासाहेब गुरव व कुटुंबीय उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष विजय दनाणे यांनी प्रास्ताविक केले व संवाद फाउंडेशनचे सुनील फाटक यांनी आभार मानले. स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन, त्याचबरोबर या संस्थेचा वर्धापन दिन आणि संवाद फाउंडेशन बोर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो पुरस्कार वितरण समारंभ सोहळा संपन्न होत आहे. खरंच आता दनानी साहेबांनी आपले वयाच्या 10वी नापासपासून आपली कशी प्रगती होत गेली किंवा आपण समाजासाठी कशा पद्धतीनं काम करत आहोत या पद्धतीने त्यांनी आपलं मनोगतामध्ये स्पष्ट केलेलं आहे. सर, मी सुद्धा एका गावचा सरपंच, माजी सरपंच आहे. मला राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार प्राप्त झाला आहे, परंतु मी एका मतानं 5 वर्ष सरपंच पद काम केले. एका मताचं महत्त्व किती असतं हे संपूर्ण जिल्ह्यानं किंवा महाराष्ट्रानं सुद्धा पाहिलेलं आहे. वाजपेयी सरकारसुद्धा एकच खासदार होते त्यावेळेला, त्यापासून आता त्यांची पूर्ण सत्ता त्यामध्ये आता आली आहे भाजपची. त्यामुळं एका मताचं महत्त्व एका खासदार असताना आता किती खासदार झाले त्यांचे आपण सर्वजण पाहतात. एका मतामुळं आपल्या गावचा विकास कसा करता येतो, आपल्या गावाला पुढं कसा नेता येतं याच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे. त्याचबरोबर माझे मित्र इथं अध्यक्ष आहेत, मी त्या बी आर पाटील सर ते संस्थापक अध्यक्ष, या संस्थेचं मी सदस्यसुद्धा, छायाचित्रकारसुद्धा आहे. मला कलाभूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने दिलेला आहे. राज्यस्तरीय असा कलाभूषण पुरस्कार दिला आहे. त्यांनी माझ्यात काय पाहिलं हे मला माहीत नाही. मी सर्व क्षेत्रात आहे, त्यांना कुठून कळलं. मी पत्रकार क्षेत्रात आहे, धार्मिक क्षेत्रात आहे, व कोणत्याही क्षेत्रात जावं मी त्या क्षेत्रामध्ये माझं काम आहे. प्राध्यापक क्षेत्रात सुद्धा जावं माझं तिथं काम आहे. या सर्व क्षेत्राशी मी निगडीत असल्यामुळं मला कदाचित या संस्थेनं माझा विचार करून मला कलाभूषण पुरस्कार दिला. त्याबद्दल मी या संस्थेचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि खरंच या कार्यक्रमाला वेळ झाली असल्यामुळे मला बरंच बोलायचं असलं तरी पण मी माझं 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतो. सर्व पुरस्कारकर्त्यांचं अभिनंदन. सर्व पुरस्कर्त्याबरोबर माझ्याबरोबर माझ्या गावचे माझे सैनिक संघटना त्याचे पदाधिकारी सुद्धा आलेत, काय ग्रामस्थ आले, विद्यमान उपसरपंच सुद्धा आलेत. त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर माननीय राजाराम शंकर गुरव राहणार योगेवाडी यांना महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार 2024. माननीय राजाराम शंकर गुरव राहणार योगेवाडी महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार 2024 त्यांना प्रदान होत आहे. त्यानंतर